पुढची महत्त्वाची बातमी, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकलंय। मुंबईत मंत्रालयावरती थेट धडक देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। तर 27 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणून आंदोलनाची मुहूर्तमेढ सुद्धा रोवली जाते। 2 दिवसांमध्ये मुंबई गाठून 29 ऑगस्ट रोजी तिकडे शांततेत आंदोलन होणार आहे। तर रविवारी अंतरवालीत पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे। मराठा आरक्षणासाठी आता कशीबशी काही नाही तर थेट मंत्रालय गाठायचं आहे असं ते म्हणाले। तर जरांगेंनी सरकारकडे मराठा कुणबी एक असल्याचा GR काढण्यासह 7 मागण्या केलेल्या आहेत। महाराष्ट्रातला पांदन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही। कुठं जाळपोळ होणार नाही, कुठं दगडफेक होणार नाही, कुठं उद्रेक होणार नाही, पण पांदन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही। पांदन रस्ता हा बऱ्याच लोकांना कळणार नाही। मी त्याचं तुम्हाला सांगतो, पांदन रस्ता एकही खुला राहणार नाही। याचा अर्थ महाराष्ट्रातला एकही रस्ता सुरू राहणार नाही। सगळे रस्ते पांदन रस्ता नाही म्हणल्यावर ती कसं काय राहील? पांदन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही। पांदन साधा ते म्हणजे आता पांदीना जाऊ आणि मग ह्या वाड्यातून पुढच्या वाड्यात लागून मग रोडला लागू, पांदन रस्ता सुद्धा सुरू नाही राहणार। मग एका पेपराला बोट लागला तर मुंबई मात्र सोडत नाही आरक्षण घेतल्याशिवाय। हे पण तेवढंच खरं। तुम्ही किती लाकडं फोडणारे असू द्या, तुम्ही किती पण बाजार असू द्या, तुमच्याकडे किती पण सत्ता असू द्या आणि कुठली पण शक्ती असू द्या, मराठी काय असतात ना, पुन्हा एकदा देश बघणार। मराठ्यांचे लाट कशाला म्हणतात, रणभूमी कशाला म्हणतात आणि ते मैदान गाजवणं कशाला म्हणतात आणि गुलाल बी कसा विजयाचा फेकला जातो आणि एकजूट काय असावं, पुरा देश म्हणून मराठ्यासारखे असावं। हे 29 ऑगस्टला तुम्हाला मराठी सिद्ध करतील।